आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. राहुरी तालुक्यातील सोनगाव परिसरात नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध रेशन साठा जप्त करून आरोपीस मुद्देमालासह जेरबंद केले. हा सर्व धान्य साठा परिसरातील स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे आरोपीने कबूल केले. त्यात राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील याच 5 महिन्याचे धान्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हनुमंत गावातील ग्रामस्थांनी गावातील हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर नुकतेच पुरवठा अधिकारी यांच्याकडील पत्रानुसार हनुमंतगाव येथील तलाठ्यांनी ग्रामस्थांना नोटिशीद्वारे कळविले होते की गावातील स्वस्त धान्य दुकानाविषयी जे तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने ज्या 66 रेशन कार्ड धारकांनी तक्रार दाखल केली आहे त्याच्या जबाब नोंदणीसाठी आपण ग्रामपंचायत कार्यालय हनुमंतगाव या ठिकाणी उपस्थित राहावे. तदनंतर ग्रामस्थांनी उपस्थित राहून जबाब नोंदणी दिली आहे. यावेळी ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन जबाब हा आमच्या म्हणण्यानुसार व आम्ही जो जबाब देणार आहोत तसेच आपण लिहून घ्यावे अशी विनंती केली. त्या संदर्भात पुरवठा अधिकारी म्हणाले की तुम्ही तुमचा जबाब देऊ शकत नाही. आम्ही आणलेल्या कागदावर हो किंवा नाही एवढ्या वेळ तुम्हाला सह्या कराव्या लागतील. तेथे थोडा गोंधळ निर्माण झाल्यानंतर मग पुरवठा अधिकारी यांनी तुम्ही तोंडी जबाब द्या मी तो लिहून घेतो असे सांगितल्यानंतर थोडकेच उपस्थित लाभार्थी धारक रेशन कार्ड धारक होते त्यांची जबाब नोंदणी करून घेण्यात आली. या जबाब नोंदणीनंतर या घोटाळ्यातील बडे धेंडे उजेडात येतील काय असा प्रश्न निर्माण होतो आणि या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. लोकांसाठी लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड निपक्षपाती वेब पोर्टल यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.